आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के धुले जिला शहर अध्यक्ष श्री रंजित राजे भोसले ने आरोप लगाया है कि वाठी घरपट्टी के विषय को लेकर रंजित राजे भोसले ने मुख्यमंत्री व धुले के आमदार ने जनता के साथ फसवणूक की है। आज आमचा विषय की धुळे महानगरपालिकेच्या जी वाढीव घरपट्टी आहे या संदर्भामध्ये वेगवेगळे राजकीय लोक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीचे दावे करत आहेत आणि त्या संदर्भामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। माझं या ठिकाणी म्हणणं आहे की धुळे महानगरपालिकेने जी वाढीव घरपट्टी आकारलेली आहे तिला कोणत्याही प्रकारची स्थगिती आलेली नाही, ती रद्द करण्यात आलेली नाही किंवा कमी दराने करावं असा कोणताही आदेश आलेला नाही। या संदर्भाचा इतिहास असा आहे की महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना भाजपने बेकायदेशीरपणे धुळे शहरातील नागरिकांच्या आणि मालमत्ता करामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि अवाढव्य म्हणजे 8-10 पटीने भाजपने या ठिकाणी घरपट्टीमध्ये वाढ केलेली त्याच्या संदर्भात सर्व पुरावे मी आपल्याला मागच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहे। या संदर्भामध्ये खूप वेळेस राष्ट्रवादी म्हणजे धुळे शहरामध्ये जर सर्वात पहिले घरपट्टीच्या विरोधात जर आंदोलन कोणी केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने केलेलं आहे। त्यानंतर इतर सुद्धा काही पक्षांनी आंदोलन केले, निवेदन केली। एवढंच नव्हे, राज्य स्तरावर सुद्धा आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे। विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र राज्याचा तर मुख्यमंत्री इथपर्यंत पत्रव्यवहार झाले पण कुठल्याही प्रकारची सवलत धुळे शहरामध्ये मिळाली नाही। भाजपने शेवटच्या दिवसांपर्यंत घरपट्टी वाढीव कशीच राहील याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये गेल्या 2 दिवसापूर्वी या धुळे शहरातील जे आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी पत्रक काढून आणि पत्रकारांना माहिती देऊन सांगितलं की धुळे शहराची घरपट्टी जी वाढीव होती त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे, ती रद्द करण्यात आलेली आहे किंवा त्यांनी असंही म्हटलं की जुन्या दराने ती लागू करण्यात यावी असा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे। पण माझं आपल्याला स्पष्ट मत आहे की या संदर्भामध्ये धुळे शहराचे आमदार आणि मुख्यमंत्री हे दोघं खोटं बोलतायत। धुळेकर नागरिकांची, धुळे शहरातील नागरिकांची फसवणूक मुख्यमंत्री आणि आमदार या दोघांनी या ठिकाणी केलेली आहे। त्याचं कारण आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही आदेश असा आलेला नाही की ती जी वाढीव घरपट्टी ती रद्द करावी, नवीन रेट घ्यावे किंवा जुने रेटने या ठिकाणी जुन्या दराने त्या ठिकाणी घरपट्टी वसूल करावी किंवा रद्द झाली असा कुठलाही पत्रव्यवहार त्या ठिकाणी झालेला नाही आणि त्या पद्धतीचा कुठलाही आदेश या ठिकाणी आलेला नाही। या ठिकाणी त्यांनी जे मागच्या काही वर्तमान पेपर मध्ये त्यांचे पेपर कात्रण पण मी आणलेले आहे, काही जवळपास सर्वच पेपर मध्ये आलेले आहेत। त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की ती रद्द झालेली आहे, जुन्या दराने वसूल झालेली आहे आणि त्याचा दाखला जो दिला जातो तो 25 जुलै 2024 रोजीचं जे पत्र आहे त्या पत्राचा दाखला दिला जातो। ते पत्र सुद्धा मी पत्रकार बंधूंच्या अवलोकनासाठी आणि बघण्यासाठी या ठिकाणी आणलेलं आहे। या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं आहे की या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नाही की घरपट्टी जी वाढीव ठरलेली होती ती रद्द करण्यात यावी किंवा जुन्या दराने घ्यावी किंवा त्याच्यात बदल करावा असं काही म्हटलं नाही। या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलंय की महानगरपालिकेच्या अधिनियमातील निर्णयाप्रमाणे आणि माहितीप्रमाणे आपण काम करावं असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे। आमचं तर म्हणणं असं आहे की असा आदेश पण कुठला नाही। आज सकाळी मी महानगरपालिकेमध्ये जाऊन परत खात्री घेतली की रात्रीत काही असा काही आदेश आलेला असेल की आपला रद्द केली असं म्हणून, पण मी कार्यालयातील प्रमुखांची चर्चा केली, त्यांनी सांगितलं की रद्द झालेली नाही, स्थगिती दिलेली नाही आणि कमी करण्यात आलेली नाही। उलट माझं म्हणणं आहे की धुळे महानगरपालिकेमध्ये आज सर्व कर्मचारी आणि विशेष जो कंत्राटी कर्मचाऱ्यांचा स्टाफ भरलेला आहे ते सर्वजण आज सुद्धा वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देणं आणि हरकती घेणं आणि सुनावणी घेणं याचं काम करीत आहे। त्या कामाला सुद्धा स्थगिती देण्यात आलेली नाही। माझी आपल्याला सुद्धा विनंती की आपण सुद्धा कधी महानगरपालिकेच्या आयुक्तांची सुद्धा आणि तिथल्या अधिकाऱ्यांची सुद्धा आपण या ठिकाणी विचारणा करावी, प्रश्न करावे, स्थगिती आहे किंवा नाही, डबल उत्तर नको, स्थगिती हो किंवा नाही याचं सुद्धा उत्तर आयुक्तांनी या ठिकाणी जनतेला द्यायला पाहिजे। कारण दररोज पेपरला बातम्या वेगळ्या येतात, लोक या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने विश्वास ठेवतात। माझं म्हणणं आहे की धुळे महानगरपालिकेने घरपट्टीच्या संदर्भामध्ये
या शहराचे 4 भाग केले, 6 भाग केले आणि त्या 6 भाग मध्ये टप्प्याटप्प्याने वाढीव घरपट्टीच्या नोटिसा देणं, हरकती देण्याचं काम केलं। त्याच्यापैकी हद्दवाडी गावातील जे 11 गाव होते त्या गावातील सर्वांना नोटीस दिल्या गेल्या, बिलं दिले गेले आणि आजपर्यंत म्हणजे 2018 ते 2024 पर्यंत जवळजवळ 70% घरपट्टी मालमत्ता कर धुळे शहरातील हद्दवाडीच्या लोकांनी भरलेला आहे। त्यामुळे एका शहरामध्ये 2 रेट जुने आणि नवे असं होऊ शकत नाही। असं जर कोणता अधिकारी करत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल। ही गोष्ट प्रामाणिकपणे तुमच्या समोर आणणं माझ्यासाठी गरजेचं आहे, कारण आपण असं माध्यम आहे जे जनतेच्या निगडीत आहे, जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडतो। माझी आपल्याला विनंती आहे की जे नेते खोटं बोलतायत, खोटं बोलून जनतेची दिशाभूल करतायत ते जनतेसमोर आपण आणावं, ही विनंती करण्यासाठी मी आपल्याकडे या ठिकाणी आलेलो आहे। आणि माझी आपल्याला विनंती की कदाचित मागे विधानसभेचं अधिवेशन चालू असताना त्या ठिकाणी आपल्या आमदारांनी आंदोलन केलं पायऱ्यांवर बसून। त्या आंदोलनाचं मी स्वागत करतो की त्यांनी चांगला प्रश्न उपस्थित केला, पण त्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी फोनवर सांगितलं की स्थगिती द्या, स्थगिती दिली। माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की आमदार आणि मुख्यमंत्र्यांनी फक्त तो इव्हेंट करून घेतला, ते नाटक करून घेतलं, व्हिडिओ व्हायरल करून टाकला, पण त्याचा कोणताही फायदा धुळेकर जनतेला झालेला नाही। 1 रुपयाची सुद्धा घरपट्टी कमी झालेली नाही। अभिमानाने आणि पुराव्यानिशी सांगतो की कुठल्याही प्रकारची स्थगिती आलेली नाही। या नेत्यांनी फक्त धुळेकर जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे।